कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनफर्गेटेबल लव्ह नव्याने भाग 44. अधिराजला अचानक बाहेर जावं लागलं. श्रावणीने त्याला कॉल केला असता तो 15 डेज करता बाहेर गेला आहे तिला कळलं. या 15 दिवसात त्याने श्रावणीची पूर्ण जबाबदारी संतोषला दिली होती. त्याला त्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता. भाऊजी अधिराज कधी येणार आहेत? तिने विचारलं. हा भाऊ येणार आहे अजून एक वीक, त्याने स्माईल देत कळवलं. 15 दिवस सांगितले होते ना त्यांनी. मग अचानक ती थोडी उदास वाटली आणि कारच्या खाली उतरली. वहिनी 1 मिनिट बघू काहीतरी आहे इकडे. त्याने तिच्याजवळ येऊन तिच्या डोळ्याला हात लावला. हे बघा पापणीचा केस डोळ्यात गेला असता. असं बोलतात विश मागितली की पूर्ण होते, त्याने सांगितलं. अच्छा बोलून तिने आपला हात पालथा केला आणि फुंकून विश मागितली. तिने हसत त्याच्याकडे बघितलं. मग ती आपल्या क्लासमध्ये उतरून आता निघून गेली. संतोष तिला जाताना बघत होता. त्याने आपल्या केसातून हात फिरवला. त्यानंतर संतोष तिला घेऊन जात येत होता. आज भाऊ येणार आहे तर तुम्हाला थांबायला सांगितलं आहे बंगलोवर, संतोष तिला म्हणाला. तिचं मन का कोणास ठाऊक त्याला नाही म्हणत होतं. नाही हो म्हणता म्हणता तिने हो सांगितलं. संतोष तिला घेऊन त्याचा बंगलोवर गेला. रात्री जेव्हा अधिराज एअरपोर्टवर आला त्याला नेहमीच सारखा संतोष घ्यायला नव्हता आलेला. संतोष नाही आला आज तू अचानक? त्याने संशयाने विचारलं. हा भाऊ तो सुट्टीवर गेला आहे चला. बोलून तो त्याला घेऊन त्यांचा मेन बंगलोवर गेला. अधिराज बेटा, त्याच्या डॅडने त्याला मिठी मारली. सॉरी पण आज पार्टी होती, तुम्ही आपल्या कोणत्या तरी दुसऱ्या जागेवर जा, तुम्हाला आरामाची गरज आहे, त्यांनी सांगितलं. पण त्याचं काही मन नव्हतं. काही डिस्टर्ब नाही होणार, मी झोपतो ना इथेच, तो म्हणाला. नो बेटा जा, त्याचा डॅडने जवळ त्याला हाकललंच होतं. भाऊ? ड्रायव्हर त्याच्यासोबत बाहेर येऊन त्याने दरवाजा ओपन केला. अधिराज आत बसला. त्याने मागे मान टेकावली. त्याला दमल्यामुळे हलकी डुलकी लागली. ड्रायव्हरने आता फार्म हाऊसवर कार थांबवली होती. भाऊ? त्याने त्याला आवाज देऊन उठवलं. इथे का घेऊन आला, बंगलोवर का नाही घेतलं? त्याने बाहेर येत आली बोट मोडत केसात हात घातला. पार्टी कशाबद्दल? त्याने त्याला विचारलं. मला माहित नाही भाऊ, मी एक छोटा कार्यकर्ता, तो आपली मान खाली घालत म्हणाला. अधिराजने त्याला जायला सांगून आत गेला. त्याने दरवाजा ढकलला. अंधार होता. आता त्याने आपल्या हाताने स्विच ऑन केले आणि समोर दृश्य बघून तो जोरातच ओरडला. संतोष! त्याचा आवाज पूर्ण रूमभर पसरला. संतोष खडबाडून उठला. भाऊ? श्रावणीच डोकं काढून तो गडबडीत उठला. त्याच्या अंगावर शर्ट नव्हता. श्रावणीला जाग आली आणि तिने समोर अधिराजला बघितलं. तो रागात दिसत होता. बाजूला संतोषला बघून तर ती हादरलीच. अधिराजने तर आता त्याची कॉलर पकडून त्याला बाहेर खेचला होता. भाऊ ऐका, तो आपली कॉलर सोडवत म्हणाला. अधिराज त्याचं काहीच ऐकून न घेता त्याला ओढून खाली घेऊन येत त्याला जमिनीवर फेकत त्याचा पोटात लाथ मारतो. माहित नव्हतं इतका विश्वासघात करशील. मी भावासारखा समजत होतो तुला आणि तू हरामी निघालास. खाल्ल्या मिठाला तरी जगायचं, तुला माहित होतं ना? त्याने त्याला अजून एक लाथ मारली. श्रावणी खाली उतरून आली होती. अधिराज! तो त्याला मारतोय बघून ती पुढे आली. त्याने मारून त्याला रक्तबंबाळ केलं होतं. तरी अधिराज त्याला सोडायला तयार नव्हता. त्याने त्याला उचलून तोंडावर पंच केलं. त्याच्या तोंडातून रक्त पडत होतं. अधिराज! तिने येऊन त्याचा हात पकडला. त्याने तिला लोटत परत त्याच्याकडे धाव घेतली. अधिराज सोडा, त्याला मरेल तो, ती त्याला म्हणली आणि तो मागे वळला. अच्छा तर त्याला मारतोय, तुला हर्ट होतंय, बोलून त्याने तिची मान हातात पकडली होती. अधिराज सोडा, ती खोकलत होती. त्याने तिचं तोंड हातात पकडलं. काय कमी केलं हा तुला काय? तो खूप रागात होता. अधिराज मी तुला भेटायला आले होते, मी इथे मला नाही माहीत वाटलं तर संतोषला विचारा. श्रावणी आता माहीत पडलं आहे तर का खोटं बोलते? तो उठत म्हणाला आणि अधिराजने त्याच्या पोटात लाथ मारली. अधिराज हा खोटं बोलतोय मी तो मला म्हणाला तुम्ही बोलावलं आहे मला म्हणून मी याच्यासोबत आले इकडे, ती बोलत होती. हा आणि बेड शेअर केला ना हा? त्याने तिचे केस हातात घट्ट केले. अधिराज सोडा, दुखतंय मला. तिने आपले केस सोडवायचा प्रयत्न केला. पण ते काही सुटत नव्हते त्याच्या पकडीतून. श्रावणी का खोटं बोलतेस भाऊ, काही नाही करणार. संतोष उठत म्हणाला. त्याला अजून एक बसली. काय चालू आहे? आवाज घुमला. अधिराजचे डॅड आले.
मग संतोष सांगायला लागला, पण श्रावणी अधिराजला नाही नाही म्हणत होती आणि त्याचा पारा चढत चालला होता. लाज वाटते आता मला, मी तुझ्यावर प्रेम केलं. तू असा गळा कापशील माहित नव्हतं मला. तिच्या कानाखाली जाळ निघाला होता. भाऊ हे पीक, त्याने या काही दिवसात अधिराज नव्हता त्या वेळेसचे पिक्स काढले होते. तिला आपल्या विरोधात प्लॅन केला हे कळलं. आता तिच्यावर आरोप होत होते. अधिराजला सांगून ती थकली होती. तो तिचं काही एक ऐकायला तयार नव्हता. अधिराज हे सगळे खोटं बोलत आहेत, माझ्या डोळ्यात बघ, तुला दिसत नाही का माझं प्रेम, आपलं प्रेम, ती त्याच्या दांडाला धरून म्हणाली आणि त्याने तिला दूर लोटली. हे सगळं समजून वगैरे घेण्याच्या पलीकडे गेलं होतं. तो त्याने तिला आताच्या आता डोळ्यासमोरून बाहेर फेका सांगितलं. अधिराज अधिराज हे खोटं बोलत आहेत, तुला या सगळ्यांचा पस्तावा नक्कीच होईल, एक दिवस नक्की होईल. तिचे शब्द गुंजले आणि अधिराजच हातातून ती रिंग सटकली, जी तिच्या हातातून तिला बाहेर काढताना पडली होती. प्रेझेंट श्रावणी त्यावेळेस काश्मी शांततेत ऐकून घेतलं असतं तर आता नक्कीच चित्र काही वेगळं असतं. तो त्या रिंगकडे बघत म्हणाला. इकडे अधिराजने तिला धमकी देताच ती घराचा बाहेर पडली होती. ड्रायव्हरने नाही म्हणत असताना देखील तिने जबरदस्ती कार घेऊन बाहेर पडली. सर मॅम बाहेर गेल्या, त्यांना मी अडवलं पण त्या ऐकत नव्हत्या. ड्रायव्हरने ध्रुवला सांगताच त्याच्या हातांच्या मुठा आवळल्या गेल्या. त्याने जोरात आपला हात डेस्कला मारला. श्रावणी कुठे आहेस आताच्या आता, मला घरी हवीस, तुम्ही घरी येत आहे, तो रागातच गरजला. इकडे आरतीकडे विहीर अशी काहीशी तिची अवस्था झाली होती. तिने आपला हात जोरात स्टेअरिंगवर आपटला. सत्य असं पण अधिराज त्याला सांगणार आहे त्याआधी मीच ध्रुवला सांगते बोलून तिने अधिराजच्या येणाऱ्या कॉलला इग्नोर करत घराकडे कार घेतली. ध्रुव रागातच कारमध्ये बसला होता. त्याच्या समोर ते एन्व्हलोप होतं. त्याला आठवलं आणि त्याने ते ओपन केलं. तो आधीच घरी येऊन बसला होता. कुठे गेलेली, तो ध्रुव ते मी, ती आता घाबरली होती. काय ते मी, हा कुठे गेलेली हा, बोलून त्याने तिच्या तोंडावर पिक्स फेकले, ज्यात अधिराजने तेव्हा चेहरा ओंजळीत पकडलेला होता. त्याचा हात तिच्या मंगळसूत्रावर होता बघून थक झाली. हा बोलणार काही, त्यालाच भेटायला जात होतीस ना आणि इतके दिवस झाले मला मूर्ख बनवत होतीस, त्याने तिच्या एक कानाखाली मारली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ध्रुव, वृषालीला त्यांचं दोघांचं भांडण चालू आहे एकाने कळवलं. आज कोणीच मध्ये येणार नाही आहे. त्याने आपल्या मॉमला इशारा केला. बोलणार का काही, त्याने तिला केसांना पकडून तिची मान वर केली. इतकं त्याच्यावर प्रेम होतं मग माझ्यासोबत का लग्न केलं आणि तू त्याच्यासोबत मग त्या दिवशी बेडवर, त्याला आठवलं त्याने ब्लड बघितलं होतं. ध्रुव, तिचा रडका आवाज बाहेर आला, त्याची पक मजबूत होती. तू का फसवलं मला, त्याने तिला अजूनच घट्ट केसात पकडली. ध्रुव सोड, ती त्याच्या हाताला मारत होती. त्याने आधीच मारल्याने तिचं डोकं गरगर करत होतं. हा बोल, तुला सांगितलं होत ना मी, तू फक्त माझी आहेस, तुझ्या लाईफ मध्ये कोणीच नाही आहे, सांगितलं होतं ना तू, मग काय झालं, तुला माझ्याशिवाय कोणी हात लावला, नुसता बोलून माझं रक्त सळसळत आहे. त्याने तिचा जबडा पकडला होता हातात. त्याने सगळ्या स्टाफकडे बघितला, ते बाहेर निघून गेले. वृषालीने लगेच विहानला कॉल लावला. ध्रुव ऐकणाऱ्यातला नव्हता. तुला, त्याने आधीच, त्याने तिला सोडून देत तिथल्या टेबलला लाथ मारली. ध्रुव, तू कधी मला विचारलं नाही. ती, चल ते सोड मग आता, त्या दिवशी तो बाईट, दात त्याचेच होते ना, हा त्याचेच होते ना ते निशाण, तिच्या दांडाला त्याने घट्ट आवळून घेतलं. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू पडत होते. मी इमॅजिन नव्हतं केलं, इतक्या पुढे गेली तू, इथे कुठे त्याने, तो बोलणार तोवर वृषालीने त्याला मागे ओढलं. ध्रुव, काय बोलतोस, सोड, त्याची मॉम त्याला ओढत होती. त्याने हाताने तिला ढकलून दिली. ती जाऊन खाली पडली. बोल पटकन, हे 2 वर्ष माझ्यासोबत नाटक होतं, तिला अजून एक मारली. बोल, त्याने तिला जोरात लोटली तशी जाऊन ती काचावर पडली. मला का धोक्यात ठेवलं, तो तिला जाब विचारत होता. तो माझ्यासोबत लग्न फक्त, त्याने खाली बसून तिचे केस पकडून तिची मान वर केली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ते मला माहित नाही, तू का नाही सांगितलं, तुला माहित ना तुझ्यासोबत कोणी बोललं तरी मला आवडत नाही, त्याने तर तुला, त्याने तिचा गळा हातात पकडला. ध्रुव, विहान तोवर आला होता. त्याची मॉम एकीकडे पडली होती. त्यांच्या डोक्याला मार लागून बेशुद्ध पडली होती. त्याला तर मी आता सोडणार नाही आहे, ध्रुव विहानला म्हणाला. विहानने त्याला जोरात कानात मारली. काय चालू
तरी तो त्याचं बडबड करत होता. त्याने श्रावणीकडे बघितलं. त्याचा राग अजूनच वाढला. श्रावणी विहानच्या मागे लपली होती. तिचं अंग थरथरत होतं. त्याने तिचा हात पकडून तिला ओढली आणि तशी जाऊन ती खाली पडली. धमाका. कसा वाटला आजचा भाग? आता तर कळलं आहे ध्रुवला काय होईल पुढे. कसा रिॲक्ट करेल तो? हे सर्व समजल्यावर करेल का तो श्रावणीला ॲक्सेप्ट? काय होईल अजून पुढे जाणून घ्यायला वाचत राहा. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अनफर्गेटेबल लव्ह नव्याने. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.